मग अजितदादा शरदचंद्रजी पवार साहेबांना सोडून गेले, शिंदे साहेब ठाकरेंना सोडून गेले, ते म्हणतात मोदी साहेबांसारखं नेतृत्व नाही. मग त्यांचा विश्वास मोदी साहेबांवर आहे, मोदी साहेबच सगळे प्रश्न सोडू शकतात आणि एवढे मातब्बर त्यांच्याबरोबर गेले विश्वास ठेवून, आणि तुम्ही असं म्हणतात की भाजपने काहीच केलं नाही. मग हे का बरं गेले तिकडे, यांना का बरं विश्वास आहे? हे गेले साधा सरळ सगळे पार एखाद्या गावातला एखादा 100 वर्ग सांगत हे सगळे ईडीच्या भीतीमुळे गेले. जेलमध्ये जायचं तर तिकडे जाऊन आपली चौकशी लागत नाही, वरून पद मिळत आहे, आपले आहे तसं आपण आबाधित राहतो, हे जीव वाचवायसाठी गेले. नमस्कार, मी पत्रकार निरंजन देशमुख, आवाज सह्याद्रीचा या वृत्तवाहिनीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. निवडणुकीचे वारे सर्वत्र व्हायला लागलेले आहे आणि पक्ष बदलही व्हायला लागलेले आहेत. ध्येय धोरणांचाही परिणाम होतो आहे. कुणाला आमिष दाखवली जातात तर कुणी नाराजी नाट्य होतं. परंतु अकोले तालुक्यामध्ये तांबोळ या गावामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ज्यांनी पक्ष प्रवेश केलेला आहे आता 2 दिवसापूर्वी, त्या तांबोळ गावच्या विद्यमान सरपंच जयश्रीताई माने आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या बरोबर त्यांचे सहकारी माजी उपसरपंच राहिलेले, त्यांनी सुद्धा पक्ष बदललेला आहे. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत आज त्या भावना की का पक्ष बदलला आहे. तुम्ही पक्ष प्रवेश का बरं केला तुम्ही? नाही, मी पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच काम करतो. बर, आमच्या सरपंच ताई आहे यांनी पक्ष प्रवेश केला राष्ट्रवादीमध्ये. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करण्याचं काय कारण तुमचं? शेतकऱ्याचा पहिला प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न, आणि शेतकरी हा गरीबच राहत चालला अधिकाधिकच, कारण शेतकऱ्यांचे प्रश्नच सॉल्व्ह होत नाही. कारण मी पण शेतकरी आहे, मी एक ग्रामीण भागामध्ये राहणारी, मी पाहते आजूबाजूला की शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत, शेतकऱ्यांना कुठे कुठे तोंड द्यावं लागतं. तसेच शेतकऱ्यांबरोबर त्यांचं कौटुंबिक वातावरण, कुटुंबामधल्या त्यांच्या समस्या, तर तसंच त्यांचे मुलांचे प्रश्न, परत महिलांचे प्रश्न, सगळं अगदी जाऊन बघितलं. त्यामुळे मी राष्ट्रवादी पक्षामध्ये. मग तुम्ही राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला शरदचंद्रजी पवार गट यांच्यामध्ये, तर तुम्हाला मग इकडं अजितदादा गटाकडे का बरं जावं असं नाही वाटलं? तो एक पर्याय होता. आणि आम्ही म्हणजे पहिल्यापासून तसं आता जरी प्रवेश जरी आम्ही केला राष्ट्रवादी पक्षामध्ये, पण शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आम्ही विचारसरणीशी आम्ही पहिल्यापासूनच. तुम्ही तर फार वर्षापासून राजकारणात आहात अकोले तालुक्याच्या, आणि प्रश्नावर सुद्धा तुम्ही काम केलेलं आहे, तर तुम्ही सुद्धा ताईंबरोबर पक्ष प्रवेश केलेला आहे, तर तुमचं काय मत आहे याबद्दल? नाही सर, मी तसा जसे जेव्हा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची जेव्हा 1999 साली जेव्हा स्थापना झाली तेव्हापासून आम्ही मूळ राष्ट्रवादीचे. त्याच्या अगोदर आम्ही काँग्रेसचं काम करायचो. परंतु जेव्हा शरदचंद्र पवार साहेबांनी 1999 जेव्हा वेगळ्या पक्षाची स्थापना केली, तर त्यावेळेला अकोल्यात जे काही स्ट्रॉंग नेतृत्व होतं तर ते मधुकर पिचड करायचे 1999 साली. मग त्यामुळे आम्ही राष्ट्रवादीत काम केलं, काँग्रेस मध्ये असताना सुद्धा राष्ट्रवादीत काम केलं. त्यांच्याबरोबर आम्ही बरेच दिवस काम केलं. परंतु जेव्हा पिचड साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसतून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला, पण आम्ही मूळ पक्षामध्ये राहिलो. त्याच्यानंतर लांबटेसाठी आम्ही खूप काम केलं, गावाने खूप चांगलं लीड दिलं, आमच्या मित्र परिवाराने पण चांगलं सहकार्य केलं. पण दरम्यानच्या काळामध्ये जेव्हा डॉक्टर लांबटे साहेब या तालुक्याचे आमदार, त्यांनी अजितदादा गटाकडे जाण्याची भूमिका घेतली, पण आम्ही त्यांच्याकडे न जाता आम्ही मूळ पक्षामध्येच राहिलो. कारण आम्हाला शरदचंद्रजी पवार जे आहेत, जे कृषी मंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये त्यांच्या अडचणी काय आहेत का यांचा पाठपुरावा करण्यासाठी किंवा त्या मिटवण्यासाठी जे शरद पवार साहेबांनी जे प्रयत्न केले कृषी मंत्री असताना ते खूप चांगले. त्यांनी पाठीमागच्या वेळेला जो काही शेतकऱ्यांच्या बाबतीत कर्जमाफीचा निर्णय घेतला संपूर्ण भारत देशामध्ये. हो, आणि दुग्ध व्यवसायामध्ये सुद्धा त्यांनी जे त्यावेळेला हरित क्रांती केली. त्याच्याशी आम्ही म्हणजे त्या गोष्टीवर प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहिलो आम्ही. त्यांच्याच विचार आम्हाला मान्य आहे आणि तेच काहीतरी त्याच्याकडे एक विजन आहे, पुढचं दूरदृष्टी आहे का शेतकरी समाजासाठी काय केलं पाहिजे, त्यांच्या अपेक्षा काय असतात, म्हणून त्यांचे निर्णय चांगले म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर राहिले. परंतु तुम्ही आता जो पक्ष प्रवेश केलेला आहे तर तो लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात झालेला आहे.
म्हणजे निवडणूक लागल्यानंतर तुमचा पक्ष प्रवेश झालेला आहे, मग याला कुठंतरी काही स्वार्थी वृत्ती किंवा नाही सर. आता तुम्ही म्हणताय म्हणजे तुमच्या मते म्हणताय का तुम्ही प्रवेश करा, पण आम्ही साहजिक असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. नाही आम्ही तुम्ही निवडणूक लागल्यावर पक्ष प्रवेश केला. नाही आम्ही काम करतच होतो ना. बरं, पहिल्यापासून तुम्ही शरद पवार काम करत होतो. बरोबर. डॉक्टर अजित नवले बरोबर आम्ही चांगल्या गोष्टीसाठी काम केलेलं आहे. निवडण्याच्या उच्चस्तरीयमध्ये तर आम्ही अग्रभागी होतो. त्यावेळेला आमचं गाव जे होतं निवडणूक धरण्यापासून जे वंचित राहत होतो, तेव्हा आम्ही राष्ट्रवादीमध्ये असताना सुद्धा अजित पवारांच्या विरोधात काम केलेला माणूस आहे मी. कारण आपली जी समस्या शेतकऱ्याची फार महत्वाची. हो 100%. डॉक्टर अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही खूप चांगलं काम केलं. आमच्या महिला भगिनी खूप आल्या होत्या तेव्हा सुद्धा अनेक ठिकाणी काम केलेले, गावगाडा आखलेला आहे. मग तुम्हाला आता काय वाटलं की आज ही वेळ योग्य आहे? नाही, तो आपला गैरसमज आहे. मुळात आमच्या जे लहानपणापासून संस्कार झाले ते पुरोगामी विचारसरणीचे संस्कार. अकोले तालुका पुरोगामी विचारसरणीचा आहे. आणि त्यातल्या त्यात मी तुम्हाला 2014च्या अगोदरचा इतिहास सांगतो. मी एक शेतकरी होऊन मी ज्या वेळेस या देशाचे कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार होते आणि या देशाचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग होते, तर शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत अशा पद्धतीने एक विजन आणलं होतं का जो बाग उत्पादक आहे तो फळबाग उत्पादकच राहील, जो दूध उत्पादक आहे तो दूध उत्पादक राहील, आणि जो कापूस उत्पादक आहे जो ऊस उत्पादक तो आहे तिथं राहील. कारण की त्यांनी असा मेळ बसवला होता का फळबाग केली तरी बाजार भेटायचे, दूध उत्पादकाला बाजार भेटायचे, कांदा उत्पादकाला बाजार भेटायचे, कापसाला सुद्धा काहीतरी एक स्थिरता आणली होती शेती उद्योगामध्ये. कृषीची जाण असलेला नेता म्हणून शेतकऱ्यांची जाण. आणि त्यातल्या या देशाचा आपण जर जीडीपी बघितला तर तो 9% गेला होता. दरवर्षी ज्या वेळेस म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान हे अर्थतज्ञ होते आणि त्यांनी त्याची कुठलीही जाहिरात करत नव्हते की आम्ही असं करतोय, पण दरवर्षी 1-2% जीडीपी वाढत जात होता. आजची परिस्थिती तुम्ही बघा, 2014 नंतर मी कर्जदार शेतकरी, मला कर्जाचा हप्ता भरता येत नाही. आज माझं 100 लिटर दूध जातं, दूध उत्पादनाला 32 रुपये पर लिटर खर्च येतो आणि मॅन पॉवर जर धरला तर 35 रुपये जातो 1 लिटर दूध उत्पादन करायला. आज 25 ते 27 रुपये दुधाला भाव आहे. म्हणजे आणि नफ्याच्या हिशोबात केला तर 40 रुपये किमान दर पाहिजे, कारण आपण जे एवढं कष्ट करतो त्याच काहीतरी परतावा मिळाला पाहिजे ना. तर माझ्या 100 लिटर माग माझा जो महिन्याला 30,000 रुपये तोटा होतो. कशामुळे? ह्या प्रशासनाच्या चुकीमुळे. तुम्ही जे म्हणता ना इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही प्रवेश नाही घेतला, पण आम्ही ऍक्टिव्ह झालो. कारण हा प्रश्न मी विचारला म्हणजे प्रेक्षकांना, मतदारांना, जनतेला असं साहजिक वाटणं आहे. हा माझा प्रश्न जनतेला वाटतं ज्यावेळेस निवडणूक आहे तर त्याच वेळेस पक्ष प्रवेश होतो. म्हणून ज्या टायमाला 95% सज्जन चुप बसतात त्या टायमाला 5% दुर्जनांची ताकद वाढते. त्यामुळं आपण शांत न बसता ऍक्टिव्ह झालं पाहिजे. आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे की हे जे आताच केंद्रातलं सरकार हे किती विघातक आहे. तुम्ही आता बघा, पूर्वी 5-6 वर्षापूर्वीचा इतिहास जर बघितला तर इंजिनिअरिंगला जो मुलगा जातो किंवा ग्रॅज्युएशन नंतर बाहेर पडतो, 100 मुलांपैकी 80 मुलांना नोकरी होती. आज इंजिनिअरिंगचं असं आहे 100 पैकी 20 मुलांना नोकरी, 80 मुलांना नोकरी नाही. आता रघुराम राजन यांची बाईट आली होती, तुम्हाला तर माहितीच आहे. त्यांनी सांगितलं 100 पैकी 83 शिक्षित तरुण हे बेकार आहे. मग ही अवस्था आपल्या देशाची आहे. आणि आम्ही ग्राउंड लेवलवर काम करत असताना आम्ही बघतो ही बेकारी वाढल्यामुळं आमच्या समोर 15-15, 16-16 वर्षाची मुलं मोबाईल चोरी, मोटरसायकल चोरी, शेतकऱ्यांचे धान्य रात्रीचे चोरी करायची, वाम मार्गाला वाईट दृष्टीला जातात. आणि दुसरी धार्मिक मुद्द्याने जरी बघितलं का हे मोदी सरकार आहे हे धर्माच्या बाजूनी 70 वर्षात आमचा जे कौटुंबिक परिस्थिती वारकरी संप्रदायाची तीच परिस्थिती आज आहे, पूर्वी होती. तसं धर्माला कुठं गालबोट पहिलं होतं ना, असं उलट त्या टायमाचा आमचे आई वडील इतरांना रामराम घालीत होते. त्या रामामध्ये प्रेम, आपुलकी होती. आणि आताचा जो श्रीराम निघालाय या तरुणांमधली दहशत, तलवार, तो उभा गंध, भीती वाटायला लागली. तरुणाई कुठंतरी ढासळत चालली, इतकी भीती वाटत आहे. त्याच्यामुळे अतिशय चांगलं मार्गदर्शन माजी उपसरपंच राहिलेले यांनी मांडलेलं आहे आपल्या चॅनल पुढे, की त्यांनी सांगितलेलं आहे की आमचा पक्ष प्रवेश जो आहे तो कुठला हेतू ठेवून झालेला नाहीये.
किंवा काही मागणी पण नाही त्यांची. ते बिचारे सर्व शेतकरी कुटुंबातले आहेत, ते स्वतः शेती करणारे आहेत आणि बांधावर जाऊन न करता तर मातीत स्वतः पाय देऊन तिथं शेती करणारे आहेत. म्हणजे अतिशय शेतीची कळकळ. आणि आज त्यांनी अतिशय बिंबीच्या देठापासून मानलेलं आहे की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ज्यावेळेस कृषी मंत्री होते त्यावेळेस ते खरे शेतकऱ्यांचे नेते होते. त्यांच्या काळात शेतीची सगळी विभागणी त्यांनी सांगितली. आता दूध उत्पादक शेतकरी असेल, त्याच्यानंतर फळ घेणारे उत्पादक शेतकरी असेल, आणि त्यांच्याकडे लक्ष दिलं जायचं. ते लक्ष दिलं जात नाही. आणि आज तुम्ही जी शेतकऱ्यांची व्यथा मांडली की कृषी मंत्री भाजपचा सांगता सुद्धा येणार नाही कोणाला की कोण कृषी मंत्री. म्हणजे एवढं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झालंय की काय, अशी भावना जनमत तयार झालंय. म्हणून निवडणुकीच्या तोंडावर जरी त्यांनी पक्ष प्रवेश केलेला असला तरी तो एक राग आहे. तो राग ते व्यक्त करतायत की खासदार सुद्धा निवडून आला नाही पाहिजे भाजपचा. म्हणजे असं त्यांचा राग आहे तो. कारण शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झालेलं आहे हे त्यांचं म्हणणं आहे. भाजप पक्षाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर एकटे नितीन गडकरी सोडता एकही लोकांच्या लोकाभिमुख काम करणारा असा कुणी खासदार आहे किंवा एखादा कॅबिनेट मंत्री का आम्हाला दाखवून द्यावा की त्यांनी काही असा विजन एखादा निर्णय घेतला आणि त्याच्यामुळे लोकांचं काही लोक कल्याणकारी. फक्त एक नितीन गडकरी सोडले तर एकही कार्यकर्ता किंवा त्यांना एकतर त्यांच्या कुठून तरी दबाव आहे, तुम्ही फक्त खासदार म्हणून राहा, तुम्हाला स्वतः काम करायला काही वावच नाही तिथं. एक रबरी स्टॅम्प म्हणून आताचे जेवढे जे भाजपमध्ये खासदार आहे हे रबर स्टॅम्प आहे. गडकरी साहेब सोडले तर, नाही तर कुणालाच काम करायचं अधिकार नाही किंवा ते कार्यकुशल नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. आता अकोले तालुक्याची परिस्थिती काय राहील तुम्हाला वाटतं? तुम्ही नाही आता काय झालं तर 2014 नंतर जेव्हापासून हे काही सरकार आलंय तेव्हापासून शेतकऱ्यांची जी काही अडचण आहे शेतीमालाच्या बाबतीत असेल, जी काही महागाई वाढलेली असेल, शेतीला म्हणजे पिकं घेण्यासाठी होणारा खर्च आणि त्यातून बाजारपेठेत तो माल जेव्हा विकतो आपण तर त्याची मिळणारी किंमत याच्यामध्ये फार मोठी तफावत पडते. म्हणजे साधारणतःपणे तेव्हापासून एक 7-8-10 वर्षापासून केलेला खर्च सुद्धा पिकांमध्ये निघत नाही. त्यामुळे शेतकरी हा फार मेटाकुटीला आलेला आहे. एवढं सांगितलं की भाजप हा शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही पक्ष प्रवेशही केलेला आहे. मग त्याचा फटका लोखंडे साहेबांनाही बसणार आहे. परंतु जर एका बाजूने दुसरा विचार केला तर मोदी साहेबांचे पैसे पण शेतकऱ्यांना येतातच ना. नाही बरोबर आहे सर, पण मोदी साहेब जे पैसे पाठवतात तर एका शेतकऱ्याला किती पाठवतात? तुम्ही जीएसटी किती लावतो? समजा साधारणतः एक 5 एकरचा जो शेतकरी आहे, 5 एकर क्षेत्र असणारा शेतकरी, त्याला जर रासायनिक खत जर घ्यायचे म्हटले तर किमान 1 लाख रुपयाचे सर त्याला वर्षभरामध्ये खत लागतात. त्याच्यावरती तुमचा जीएसटी किती जातो? तुमचा किराणा माल आहे. काँग्रेसच्या काळामध्ये दिल्लीतून पैसे यायला अनेक ठिकाणी राहायचे. आता डायरेक्ट तुमच्या मोबाईलवर पैसे एक बाजू नाही किती डायरेक्ट नाही, पंतप्रधानाच्या नावाने ती जाहिरात चालू आहे त्यांची. जाहिरात आहे हो असं तुमचं म्हणणं. असं ते डायरेक्ट पैसे येतात डायरेक्ट. पहिले कसं त्याला सिस्टीम असायची, केंद्रातून पुढायचे, राज्याला यायचे, राज्यातून जिल्ह्याला यायचे, जिल्ह्यातून तालुक्याला यायची, अशी सिस्टीम होती ना ती. सिस्टीम आता ऑनलाईन सिस्टीम झाली. ती योगायोगाने जसं जग बदलत चालत, जसा विकास वाढत चालवतो त्या पद्धतीनं आता पहिलं मोबाईल टीव्ही होता, आता मोबाईल आलं, डिजिटल होत चाललं. डिजिटलायझेशन मुळे ते ऑटोमॅटिक झालेलं आहे आणि तो फायदा आहे. परंतु तुम्ही म्हणता मोदी साहेब 6,000 रुपये देतात. मी तुम्हाला सांगतो 1 एकर कांदे पिकवायसाठी 1 लाख खर्च येतो. आणि आज मोदी साहेब जसे सत्यवाली तसे 1 एकर कांद्याचे 60,000 होत नाही. म्हणजे जर त्याच्या 40,000 रुपये उत्पादन खर्च तोटा आहे. दूध उत्पादनामध्ये मी सांगतो 100 लिटर माग माझा 30,000 रुपये तोटा आहे. तर ते 6,000ची किंमत कुठे राहिली तुमची? बरं आता त्यांनी 5 रुपये अनुदान दिलंय ना, विखे साहेबांनी सांगितलंय. नाही चालू आहे सर अजून फार म्हणजे कमी डेरायला आलेले ते. बरं सगळ्यांना तिथे पण आलाय माझं बातमी ऐकतोय मी. बातमी तिथे ऐकतोय आणि त्याचं बाजू काय असेल असं वाटत नाही. कारण आता निवडणुकीचे वारे चालू आहे, कारण त्यांना इकडे लक्ष द्यायला वेळ नाही, शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. प्रत्येक जण जो ज्याच्या त्याच्या मतदारसंघामध्ये आता ऍक्टिव्ह झालेला आहे, कारण आपली सत्ता आली पाहिजे हे प्रत्येक जण करत असतो. भाजपच्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं असं तुमचं तिघांचं म्हणणं आहे. शेतीच्या बाबतीत तर पुरच पारा. हो बेरोजगारीच्या बाबतीत म्हणून तुम्ही शेतीच्या बाबतीमध्ये म्हणजे कोणताच ताळमेळ लागत नाही पिकांच्या बाबतीमध्ये.
त्याच्यामुळे शेतकरी फार अडचणीत आलेले नाही. आणि त्याची अडचण ठेवून आणि शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करायचं म्हणून तुम्ही आज पक्ष प्रवेश केलेला आहे आणि काम करणार आहात. नाही आणि तालुक्यात सुद्धा पवार साहेबांच्या एक भविष्याचे विजन आहे. बर, म्हणून त्यासाठी आपण सगळे काम करतोय. पवार साहेबांच्या विचारांना द्यायची आणि पवार साहेब हेच खरे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडू शकतात असं तुम्हाला मनापासून वाटतं. ताई, तुम्ही यापूर्वी काम केलेलं आहे राजकारणामध्ये, गावासाठी योगदान दिलेलं आहे, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे कशा संदर्भात? आता यांनी सांगितलं की शरद पवार साहेब न्याय देऊ शकतात शेतकऱ्यांना, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे, निश्चितच माझं पण तेच मत आहे. भाजप देऊ शकत नाही. आणि इथं आता खासदार लोखंडे आहेत, त्याच्यानंतर भाऊसाहेब वागचौरे लढत आहेत. खासदार लोखंडेंनी काही कामं केली असं वाटतंय तुम्हाला? नाही, कसं आहे तर भाऊसाहेब वागचौरेंचे आपलं सॉरी लोखंडे साहेबांचे, कारण त्यांचं जे काम आहे समजा ते बऱ्याच दिवसाचे खासदार राहिलेले आहेत, परंतु बहुतेक लोकांना माहित पण नाही, म्हणजे चेहरा ओळखत नाही असं नाही का कामाच्या. नाही, पण मतदारसंघ मोठा असतो, फार मोठा असताना पण मतदारसंघ मोठा असल्या कारणाने खासदारांना आमदार ज्या पद्धतीने ऍक्टिव्ह राहतात त्या पद्धतीने खासदार जाऊ शकत नाही, जबाबदारी पण मोठी असते. हो, त्याच्यामुळे कधी कधी ते गैरसमज होतो की वो खासदार दिसला नाही, खासदार मतदारसंघ मोठा असतो. त्याच्यापेक्षा माझं असं मत आहे, म्हणजे कोणत्याही मतदारसंघाचा खासदार असो किंवा आमदार असो, माझं असं मत आहे छोट्या मोठ्या गावच्या तालुक्यामध्ये किंवा मतदारसंघात कामाला म्हणजे काय म्हणतो आपण सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जरी नाही आला किंवा एखाद्या समजा लग्न समारंभ वगैरे असेल असे जे काय तिथं जरी नाही आला, पण त्यांनी त्यांचं जे काम आहे संसदेमध्ये ते त्याच्यासाठी इकडच्या वेळी त्यांनी तिकडे घातला पाहिजे. काय आमदाराचा एखाद्या कार्यक्रमाला आला म्हणून कार्यक्रम मोठा होतो असं काही नाही, असं माझं मत आहे. खासदार साहेबांनी संसदेमध्ये आपले शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का? नाही. हो, ऐका ना. तर आता तुम्ही तुमच्या लक्षात यायला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आता पवार गटामध्ये दोनच खासदार तुमच्या डोळ्यापुढे येत असतील, सुप्रियाताई सुळे आणि अमोलदादा कोल्हे. हे वेळोवेळी भाजपची एवढी मोठी सत्ता असताना त्यांच्या विरोधात आवाज उठताना टू द पॉइंट, कांदा उत्पादक शेतकरी असो, दूध शेतकरी असो किंवा शैक्षणिक बाबतीत असो, सर्व भ्रष्टाचाराच्या बाबतीत असो, त्यांनी जे मुद्दे उचलून धरले असे लोखंडे साहेबांनी एक पॉइंट दाखवा मला का त्यांनी मांडला. आणि त्यांच्याकडे विजनच नाही. त्यांच्याकडे जर विजन असते तर किमान नाही गावोगाव तर येऊ नका, पण तालुक्याच्या ठिकाणी येऊन काहीतरी तुम्ही करा ना. म्हणजे त्याचं प्रसिद्धी किमान बातमीतून तरी लोखंडे साहेब आले होते आणि ह्या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने काहीतरी प्रयत्न करतात, किमान प्रयत्न करतात, एवढं जरी असतं तर आम्हाला समाधान वाटलं असतं. आणि त्यातल्या त्यात हे भाजपच सरकारच नकोय केंद्रामध्ये, या दृष्टिकोनातून आम्ही मैदानात उतरलेलो आहे प्रचारासाठी. आता तुम्ही म्हणता भाजपचं सरकारच नकोय, या दृष्टिकोनातून आम्ही मैदानात उतरलोय, आम्ही पक्ष प्रवेश केला. मग अजितदादा शरदचंद्रजी पवार साहेबांना सोडून गेले, शिंदे साहेब ठाकरेंना सोडून गेले, ते म्हणतात मोदी साहेबांसारखं नेतृत्व नाही. मग त्यांचा विश्वास मोदी साहेबांवर आहे, मोदी साहेबच सगळे प्रश्न सोडू शकतात आणि एवढे मातब्बर त्यांच्या बरोबर गेले विश्वास ठेवून, आणि तुम्ही असं म्हणतात की भाजपने काहीच केलं नाही. मग हे का बरं गेले तिकडे, यांना का बरं विश्वास? हे गेले साधा सरळ सगळे पार एखाद्या गावातलं एखादं शंभर पोरग सांगत हे सगळे ईडीच्या भीतीमुळे गेले. जेलमध्ये जायचं तर तिकडे जाऊन आपली चौकशी लागत नाही, वरून पद मिळत आहे, आपले आहे तसं आपण आबाधित राहतो, हे जीव वाचवायसाठी गेले. म्हणजे आता सर्वसामान्य जनतेला कळलं. हो, सर्वसामान्य. केजरीवालचं बघा, या देशातला सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री, त्याचं विकास काम, त्याचा व्हिजन, त्याला जेलमध्ये टाकलंय. त्यांच्या बरोबर संजय सिंह 6 महिने होते, काही निघालं त्यांच्यावर, काहीच निघालं नाही. सगळे खोटे आरोप करतात आणि त्यांना कुठेतरी डाम जो येत नाही त्याला जेलमध्ये टाकतात. तो तिकडे तो लगेच वॉशिंग पावडर निर्माण धुवून निघतो, लगेच तो पवित्र होतो. तुमचा जर भ्रष्टाचारात विरोध होती टाका ना जेलमध्ये, आजी दादा असू द्या, कुणी असू द्या जेलमध्ये. रोहित दादांची ईडी चौकशी लावली, ईडीला सामोरे गेले, काय झालं? काहीच झालं नाही. फक्त मानसिक दृष्ट्या माणसाला डिस्टर्ब करायचं आणि जो घाबरला तो त्यांच्या पक्षात घ्यायचा. जर त्यांना त्यांची जर 400 पारची ताकद असती तर त्यांनी हे केलंच नसतं. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री यांनी जेलमध्ये टाकून लोकांची दिशाभूल, पण जनता जागे होय, जनता यांना धडा शिकवले हो. आणि दुसरं मी चॅलेंज करतो यांना, जर तुम्हाला गंमतच बघायची असेल तर बॅलेट पेपरवर मतदान घ्या. या देशामध्ये
एकतर्फी यांचा पराभव होईल एवढी आता तुम्ही आक्रोश आहे जनतेमध्ये. नाही तुम्ही थोडासा मुद्दा इकडे गेला की बॅलेट पेपरवर मतदान घ्या, बरोबर. मग आता काही ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये भाजपचं सरकार आलं नाही विधानसभेला, बरोबर. काही ठिकाणी काँग्रेस लागलं, मग तिथं ईव्हीएम मशीन चांगलं का? मग असा प्रश्न येतो ना. आणि जिथं भाजप आलं नाही तिथं ईव्हीएम मशीन दोष असं म्हणायचं का? ईव्हीएम मशीन म्हणजे प्रत्येक मशीन मध्ये बदल करत असतील याच्याबद्दल म्हणत, पण बऱ्यापैकी सेटअप करतो. याचा तुम्हाला उदाहरण देतो का आपलं युपी मध्ये आपले हे अखिलेश यादव यांचं एक वारं आलं होतं विधानसभेचं आणि सगळीकडे एक्झिट पोल त्यांचा होता. तर त्यांचे 700 ते 800 उमेदवार आहे ना, 100 ते 150 याच्यावर शंकास्पद वाटतं ना. जनमत सुद्धा तिकडे आहे आणि विजय इकडे ठिकाणी काय होतं दाखवला जातो. काँग्रेसचं जिथं आलं निवडून समजा तिथं ईव्हीएम मध्ये घोटाळा नाही, दोष नाही, आणि भाजपच्या आले का ईव्हीएम मध्ये झालं, म्हणजे हा एक गौण मुद्दा आहे. परंतु शेतकऱ्यांचा मुद्दा खरा मुद्दा आहे. तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने मांडला आहे शेतकऱ्यांचा मुद्दा. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर त्यांचं अतिशय चांगलं मनोगत इथं आलेलं आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आजही सुटलेले नाहीत, आजही कुठल्याच मालाला बाजार नाहीये. शेतकरी हा देशोधडीला लागलेला आहे आणि वैतागून अतिशय म्हणजे डोळ्यात पाणी शेतकऱ्याच्या आलेलं आहे. आणि ही जी व्यथा आहे, आज प्यायला सुद्धा पाणी नाही काही ठिकाणी. आणि अशी अवस्था असताना या राजकीय नेत्यांचं पुढाऱ्यांचं शेतकऱ्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि ते मशगूल आहेत सत्तेमध्ये मंत्रिपद मिळवण्यामध्ये, परंतु शेतकऱ्याला त्यांनी देशोधडीला लावलेलं आहे. म्हणून हे पुढे आलेले आहेत आणि एकजुटीने यांच्या भाजपा विरुद्ध लढायचं त्यांचं मनोधैर्य तयार झालेलं आहे. एक शेतकरी म्हणून ते आज लढणार आहे. कुठलाही त्यांचा राजकीय इच्छा नाही, अपेक्षा नाही, हे त्यांनी मला सांगितलेलं आहे. एक पत्रकार म्हणून त्यांचं काम, त्यांचा पक्ष प्रवेश का आहे हे जनतेसमोर मांडणं गरजेचं होतं. तो तुम्ही मांडलेला आहे. तुम्ही आता तालुक्याबद्दल मला सांगा आणि आपण रजा घेऊया. आता तालुक्यामध्ये भांगरे घराणे उमेदवारी करणार आहे, तर ती कशी राहील? आणि लामटे साहेब तर आता तिकडे गेलेले आहे, आमदार लामटे साहेब भाजप बरोबर. मग आता ही परिस्थिती कशी राहील? आणि भाजपचा तर तुमचा राग आहे, मग आता स्थानिक आमदार तर भाजप बरोबर आहे. आता प्रश्न सर असा आहे का अकोला तालुक्याच्या विधानसभेमध्ये आता किती उमेदवार उभे राहतील आणि कोणत्या पक्षात आपण सांगू शकत नाही. उमेदवार जरी किती राहिले, परंतु या शेतकऱ्याच्या समस्यांच्या बाबतीत आणि जो काही शेतकरी मेटाकुटी राहिलेला आहे आणि जी काही महागाई वाढलेली आहे, जी काही बेकारी वाढलेली आहे, त्याला जर कुठेतरी थांबायचं असेल तर सगळ्यात पुढे पर्याय शरद पवारांचे हात बळकट करण्यासाठी ना भांगरे घराण्यालाच आमदार करतील या तालुक्यातील लोक. याबद्दल मला 100% विश्वास आहे. भांगरे साहेब आमदार होतील, हो, अमित दादा भांगरे, हो, या तुम्हाला आता ठीक आहे. आता अमित दादा राहतील किंवा ताई राहतील, बर, पण जे कोणी राहतील त्या याची काय कारण ते आमदार होतील याची काय कारण? कारण जनतेच्या मनात अशा नेतृत्वाची गरज आहे, ते काहीतरी करू शकतात. म्हणजे याचा अर्थ लांबटे साहेबांनी काहीच विकास कामं केली नाही असं म्हणायचं नाही. आता प्रत्येक जण त्याच्या काळामध्ये कामं करत असतो, प्रत्येक माणसाचा पाहण्याच्या दृष्टीने हा वेगळा असतो. आता तुम्ही भाजपच्या विरोधात एवढी आग ओकली, परंतु भाजपने फार चांगले कामं केले. त्या राम मंदिरासारखा मुद्दा असेल, अनेक वर्ष जो प्रलंबित मुद्दा होता नाही का, काश्मीरचा प्रश्न असेल, त्याच्यानंतर अनेक प्रश्नही त्यांनी सोडवले. आता घरोघरी गॅस टाक्याही दिल्या, त्याच्यानंतर घरकुल योजनाही भरपूर दिल्या. मग त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं का? पण गॅसच्या बाबतीत सर किती महागाई झाली. सुरुवातीला 7-8 वर्षापूर्वी गॅसच्या किमती काय होत्या ना, आज काय किमती किती 4-5 पटीने किमती वाढल्यात ना. कारण गॅस शिवाय कुटुंब चालतच नाही. सकाळी उठला का पहिला गॅस लागतोय आपल्याला. तुम्हाला काय बोलायचं? तुम्ही जो काश्मीरचा प्रश्न मांडला, काश्मीरच्या प्रश्नाबाबत आपल्याला माहिती असून अजून तिथल्या हिंदू पंडितांचे प्रश्न सुटले नाही. तुम्ही जर 370 मुळे जर काही बदल झाला असेल तर आजही काश्मीरी पंडितांचे हाल आहे आणि तिथं या देशाचे पंतप्रधान लक्ष देत नाही. ते बघा, तुम्ही गॅसच्या बाबतीत बोलत असतील, 450 रुपयाला गॅस होता, त्याच्यात सबसिडी 200 रुपये भेटायचे, म्हणजे 200-250 रुपयात गॅस भेटायचा काँग्रेसच्या काळात. तो आता 1000 रुपयाला गेलेला आहे. पेट्रोलच्या बाबतीत तुम्ही बघा, काँग्रेसच्या काळात कच्चं तेल महाग होतं, आता कच्चं तेल स्वस्त असून त्याच्यापेक्षा जास्त आहे बाजार. तुम्ही हे बदल झाले सांगू शकत नाही. आणि जे रस्त्याचे विकास झाला आहे तर तुम्ही गडकरी साहेबांना ते मी मानतो, जे झालं त्याला आपण झालंच बोललं पाहिजे आपण त्याबद्दल. अतिशय चांगलं मार्गदर्शन आपण ज्याला म्हणू मुलाखत ही यांनी दिलेली आहे.
तांबोळगावचे हे शेतकरी कुटुंबातले समाजकारण करणारे आणि राजकारण कमी आणि समाजकारण जास्त करणारे आणि देशातल्या तालुक्यातल्या घडामोडीवर बारीक लक्ष ठेवणारे आणि प्रसंगी त्यात सहभागी होणारे आहेत. तर यांच्या बोलण्यातून असं जाणवलं की नितीन गडकरी साहेबांनी चांगली कामं केली, रस्त्याचे असतील याचे, परंतु भाजप जो पक्ष आहे, भाजपची जी ध्येयधोरणं आहे ती शेतकऱ्यांच्या हिताची कधीच नव्हती आणि त्यांनी शेतकऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे असं यांचं म्हणणं आहे. म्हणून त्यांनी शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी गटात पक्षप्रवेश केलेला आहे आणि इथून पुढे ते शेतकऱ्यांसाठी लढणार आहे, शेतकऱ्यांसाठी काम करणार आहे आणि तालुक्यात सुद्धा अमितदादा भांगरे म्हणजे भांगरे कुटुंबाशी त्यांची नाळ जोडलेली आहे आणि पूर्वीपासून ते राष्ट्रवादीचं काम करतात आणि अमितदादा भांगरे यांना आमदार करण्यासाठी ते पूर्णपणे ताकदीने लढणार आहेत आणि गावचे तालुक्याचे जे काही प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रामुख्याने त्यासाठी ते काम करणार आहेत. तुम्ही आवाज सह्याद्रीच्या चॅनलला मुलाखत दिली, आपल्या भावना व्यक्त केल्या, त्याबद्दल मी आपला शतशऋणी आहे आणि महिला म्हणून, महिला भगिनी म्हणून तुम्हाला काय वाटतं महिलांबद्दल? महिला ज्या शेतकरी आहेत, आपल्या दुग्ध व्यवसाय त्या सांभाळतात, त्यांच्याबद्दल थोडंसं सांगा, कारण दुग्ध व्यवसाय आता अडचणीचा आलेला आहे. एकतर महिलांना दुग्ध व्यवसाय करणारे म्हणजे जास्त करून जेंट्सच असतात, पण महिला भगिनीच बघतात चाराचं नियोजन किंवा मग दुधाचं वगैरे. तर तुम्हाला सांगते पण अजिबात परवडत नाही. तुम्हाला सांगते माझ्या पण गाय आहेत ना, माझ्या पण आहेत ना. तर तुम्हाला सांगते दुधाचे बाजार एकदम कमी झालेले आणि चारा करायला आधी चारा पण परवडत नाही, विकत तर आणूच शकत नाही आणि चारा जरी शेतात पाण्याचा प्रश्न, दुष्काळी परिस्थिती आमच्या इकडे. खाद्याचे रेट तर तुम्हाला सांगते टपलीने वाढलेली. तुम्हाला सांगते आणि वातावरणात टेम्परेचर आहे, दररोज गाय आजारी पडत असतात आणि गायांचं पण क्लायमेट चेंज झालं, गाया पण आजारी पडतात. डॉक्टर, गायांना सुद्धा डॉक्टर असतो, गायांचा खर्च असतो. तुम्ही जे उज्ज्वला गॅस पीएम आपली प्रधानमंत्री योजना गॅस, ते उज्ज्वला भारत गॅस योजना काहीतरी आहे ना, तर ते अक्षरशः आहे ना, जे दुर्बल घटक वंचित घटक जे होते ज्यांना वाटले ते त्या शेगड्या वगैरे वाटल्या होत्या ना आपल्या गावामध्ये, तर अक्षरशः तुम्हाला सांगते त्यांनी ते अक्षरशः गुंडाळून एका कोपऱ्याला ठेवले. का? तर सिलेंडरचे बाजार कोण घेऊ शकेल? एवढं 1100 1150 रुपये किंमत झाली होती सिलेंडरची. काय फक्त योजना दाखवायच्या, फक्त लोकांच्या समाधानासाठी फक्त योजना आणायच्या आणि त्याच्यातून काहीच निष्पन्न नाही. आणि मग बाजार एवढे का वाढले? मग तुम्ही जर तुम्हाला शेगड्या वाटू शकता तुम्ही, मग आम्हाला सिलेंडर पण वाटा ना. तुम्ही सरपंच असून सुद्धा गायांचं बघता, तुमची ताई मुलगी सुद्धा गायांचं बघती, चारा पाणी बघती, तर हा दुग्ध व्यवसाय परवडत नाही. आणि दुग्ध व्यवसाय जो काही शेतीला आधार म्हणून, काडीचा आधार म्हणून आपण जो म्हणून जोडधंदा तो होता, परंतु तोही आता राहिलेला नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्याची अवस्था अजूनच बिकट झालेली आहे आणि त्याला कुठलाच पर्याय आता नवीन अनुदान नाही का, 5 रुपये अनुदान लिटर मागे, आणि हे फक्त आमिष दाखवणे बस, बाकी दुसरं काहीच नाही. या योजना आता अजून कुठं काय झालं त्या अनुदानाचं? आपल्याला काय आलंय का? फक्त सर्वे वगैरे झालाय. त्याच्यात पण आहे ना बरं का, त्याच्यात पण असं आहे तुम्हाला सांगते लिमिट आहे. म्हणजे त्या दिवशी ना आमचे ते डॉक्टर आले होते वागचौरे साहेब, ते काय म्हटले माहितीये का, आता 2च गायांचं करा. आमच्या 5 गाया होत्या ना, आता 2च करा. पुढच्या वेळेस झालं की परत पुढच्या 2 गायांचं. काय एकदम गायांचं का नाही म्हणे तसं. त्याचं प्रॅक्टिकली असं झालंय ते का त्यांनी त्या जे कॉस्ट टाकले त्याला 3-2-8-2 फॅट पाहिजे, त्याच्यानंतर तुमच्या गाय इन मिल्किंग मध्ये दिसल्या पाहिजे, तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक पाहिजे, त्या आधार कार्डला तोच मोबाईल नंबर पाहिजे, बँक अकाउंटला तोच मोबाईल नंबर पाहिजे. डॉक्टरच्या पोर्टलवर तुम्ही जेव्हा ते टॅगिंग करतात त्या टॅगिंगला ही तोच मोबाईल नंबर पाहिजे. त्याच्यानंतर जी आपण ज्या संस्थेला दूध घालतो त्या संस्थेकडे ही तोच मोबाईल नंबर पाहिजे. आणि अशिक्षित शेतकरी ते गोंधळून गेले, काय करावं काय नाही. आणि त्याच्यामुळं मिसमॅच किरकोळ गोष्टीवरून गाई म्हणजे डॉक्टर कडून चुकवणार, गाई मिल्किंग मध्ये नाही दिसते, त्याचं ऑलरेडी दूध चालू आहे, त्याचं ते बिल पण निघतं, पण ते मिसमॅच होतं. आणि हे कॉम्प्लिकेटेड आहे ना, या पूर्तता शेतकऱ्याकडून होऊन राहिल्यामुळं हे अनुदान मिळणं खूप अवघड आहे. ज्या हुशार शेतकऱ्यांनी हा पाठपुरावा केला त्यांचंच, म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगतो, संगमनेर मध्ये श्रमिक उद्योग समूह
तर ते त्याचे जे हे संस्थापक अध्यक्ष नवले साहेब, साहेबराव नवले साहेब यांनी काय केलं, यांनी कर्मचारी आणि दूध उत्पादक यांचा पाठपुरावा इतका बारकाईने घेतला, स्वतः लक्ष घालून, आणि प्रत्येक डॉक्टरांशी भेटून, म्हणजे त्यांनी एवढं केलं होतं काही अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी या महाराष्ट्र राज्याचे पशुवैद्यकीय अधिकारी तुंबारे साहेब होते, त्यांना बोलून आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन त्यांनी जातीने लक्ष घालून हे काम त्यांनी एवढं बारकाईने केलं, म्हणून श्रमिक उद्योग समूहाच्या जो 95% लोकांना ते अनुदान मिळालं. पण इतर संस्थांनी जागरूकता दाखवली नाही किंवा ते शेतकऱ्यांपर्यंत, कारण की गाईच्या टॅग पर्यंत, म्हणजे गाईच्या गोट्यापर्यंत जाऊन ती माहिती मिळवायची, एवढा पाठपुरावा ते अशक्य आहे सगळे. श्रमिक दूध डेअरीने चांगलं काम केलं शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून, की त्यांनी स्वतः लक्ष घालून ते 5 रुपयाचं त्यांना पण लिमिट दिलं होतं ना, 2च गाया. आता गोठ्यामध्ये समजा 5 गाया असतील दुधाच्या, तर 5 गायांचं नाही करायचं, म्हणजे आधी 2 करायचं, मग नंतर परत मग 2 करायचं, असं करायचं. आता 2 गायांचं लिमिट ठेवलं त्यांनी. आता आवाज सह्याद्रीचा चॅनल आहे, आपलं नावच आहे आवाज सह्याद्रीचा. तर निवडणुकीचं वार वाहू लागलेलं आहे, लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह आहे, उत्सुकता आहे की शिर्डी लोकसभेचा कोण खासदार होणार, काय आवाज आहे जनतेचा. तर तुम्ही आता पक्ष प्रवेश केलेला आहे, तुमचा आवाज काय सांगतो हे प्रेक्षक ऐकू इच्छितात. आम्ही वाकचौरे साहेबांना 70,000 मताधिक्य या तालुक्यातून देणार आहे. इथून मागचा इतिहास जरी बघितला, कोणतंही वार आलं तरी हा तालुका पुरोगामीचे इथं मुळे रुजलेले असल्यामुळं 35 37 हजाराचं लीड इथून मागे मिळालेलं आहे. आता नव्यानं मतदार वाढलेला आहे आणि याची सगळी गोळाबेरीज केली असता 60 ते 70 हजाराचं मताधिक्य हे अकोले तालुक्यातून आम्ही वाकचौरे साहेबांना निश्चित देऊ, याची ग्वाही आम्ही तुमच्या चॅनलच्या मार्गाने देतो. आपण मुलाखत दिली त्याबद्दल संपादक म्हणून पत्रकार निरंजन देशमुख आणि आमचे संपादक शुभम फाबळे आपले शतशः ऋणी. जय जय.